नक्कीच असं काहीतरी आहे जे माझ्या हातून सुटते. सोच श्रुती सोच. दिमाग लढा, ये रुबीना तेरे साथ गेम खेल रही है, लेकिन क्या? शौर्य बाजूला येऊन बसलेला श्रुतीला कळलं नाही. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन शौर्य पाहत होता. त्या इवल्याशा मेंदूला किती त्रास देणार आहेस? हां, कुठे काय? शौर्य, रोज हे दूध पिलंच पाहिजे का? हो, नाही पिलं तर मी माझ्या पद्धतीने पाजेन. श्रुतीने तोंड वेडवाकड करत तोंडाला ग्लास लावला. तिचं दूध पिऊन झाल्यावर शौर्यने टिशूने तिचे तोंड पुसलं आणि अलवारपणे तिला खाली सरकवून झोपवलं आणि तोही तिच्या बाजूला आडवा झाला आणि त्याने तिला मिठीत घेतलं. श्रुती मात्र विचारात हरवली होती. तिची चुळबुळ सुरू होती. श्रुती झोपणार आहेस का? बेबीला विश्रांतीची गरज आहे. हा म्हणत ती पटकन त्याला घट्ट मिठी मारून झोपी गेली. शौर्याची मात्र झोप उडाली होती. श्रुती, मला एक हॅप्पी फॅमिली हवी आहे ग. तू, मी आणि आपलं बेबी पण. तू तर मला साधी सुखाची झोपही लागू देत नाहीयेस, मनातल्या मनात बडबडत तोही झोपेच्या अधीन झाला. दुसऱ्या दिवशी नाश्ता करताना श्रुतीने प्रसादला फोन केला. हॅलो, बोल. अरे निघालास का? नाही ग, निघतोय. बरं, मला घ्यायला येशील का? शौर्यने तिच्याकडे पाहिलं तसं तिने त्याला हात करून शांत राहण्यास सांगितलं. अगं पण माझ्याकडे बाईक आहे. म्हणजे? अरे हां, मी विसरलेच. मोरेंना फोन करून मला घ्यायला यायला सांग. अगं पण मी जाईन एकटा. तूही पोहोच, मी मोरेंसोबत येते. बाकीचं आल्यावर बोलू. तिने फोन कट केला. श्रुती, मी सोडतो ना रोज तुला. हो शौर्य, पण मला क्राईम सीनच्या ठिकाणी जायचं आणि ते तुमच्या कॉलेजच्या विरुद्ध दिशेला आहे म्हणून. पण तुलाच जायची काय गरज आहे? बाकीचे पाहून घेतील ना. केस माझ्या अंडर आहे शौर्य, त्यामुळे मला ह्या सगळ्यात जातीने लक्ष घालावं लागते. वरून तशी ऑर्डर आहे. थोड्याच वेळात कॉन्स्टेबल मोरेसोबत श्रुती निघून गेली. अरे देवा, ही पोरगी डबा इथेच विसरून गेली. शौर्य, प्लीज तिचा डबा तेवढा पोलीस स्टेशनमध्ये देशील? हो देतो ना, आता टिफिन सर्व्हिस सुरू करतो. मॉम डॅड, तुम्ही काहीच का बोलत नाही तिला? आता ह्या दिवसात घरात बसायचं सोडून हे सगळं केलंच पाहिजे का? मग काय करावं तिने? अधिकराव मध्येच बोलले. डॅड, तिला आत्ता आरामाची गरज आहे आणि तसंही तिला हा असला जॉब करायची काहीच गरज नाहीये. मी बेबीला आणि तिला आयुष्यभर सांभाळू शकतो. तुला वाटत नाही का ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस? मी? ते कसं? म्हणजे मला कळलं नाही. डिवोर्सचा खेळ खेळला नसतास तर तेव्हाच कदाचित तू तिला थांबवू शकला असतास. तू डिवोर्स देऊन चित्रासोबत लग्न करून सुखी झाला असतास. तुझं आयुष्य नव्याने मार्गी लागलं असतं. पण तिने काय केलं असतं? कधी विचार केला ह्या सगळ्याचा? तिला जे वाटलं ते तिने केलं. त्या दृष्टीने पाऊल उचललं. शौर्य, तीही माणूस आहे. स्त्री असली म्हणून काय झालं? तिचीही काही स्वप्न असतीलच ना. तुझ्या नकाराने तिने तिच्या स्वप्नांना आकार द्यायचं ठरवलं. सगळं विसरून एक उंच भरारी घेण्याचा प्रयत्न केला आणि ती त्यात यशस्वीही झाली. तुला बायको म्हणून तिचा अभिमान नसेल, पण मला ती माझी सून आहे ह्याचा अभिमान आहे. तू तिच्यापासून दुरावला होतास, पण ती कायम मनाने तुझ्या जवळ होती शौर्य. रोज फोन करून तुझी चौकशी करायची. बोलताना तिचा जडावलेला आवाज सारं काही सांगायचा. वेडी जीव गुंतून बसली होती तुझ्यात, पण एका अक्षराने कधीही तक्रार केली नाही. किती त्रास झाला असेल तिला? कधी विचार केलास का या सगळ्याचा? डॅड, त्यासाठी मी तिची अनेकदा माफी मागितली, तरी ती कमीच आहे. पण माझंही तिच्यावर जीवापाड प्रेम आहे म्हणून बोलतोय. तिची आणि बेबीची काळजी वाटते, बाकी काही नाही. डॅड, आता तिला आणि बेबीला विश्रांतीची गरज आहे. तसंही मॉम आणि अक्काने कधी जॉब केला नाही, मग ही का हट्ट करते? शौर्य, तुझ्यासारख्या शिक्षकाकडून ही अपेक्षा नव्हती मला. ती एक स्त्री आहे म्हणून तिच्या इच्छा स्वप्न तिने मारायची का? आणि तुझ्या आईचं म्हणशील तर ती माझ्यापेक्षा जास्त शिकली आहे. अहो, कावेरीबाई बोलायला गेल्या तर अधिकरावांनी त्यांना शांत राहण्याचा इशारा केला. आमच्या लग्नानंतर तिला आप्पांनी आणि मी आपला बिझनेस जॉईन करायला सांगितला, पण तिचं मन संसारात रमलं आणि तू झाल्यावर तर ती घर आणि तू यांचा मागेच पळत राहिली. तरीही ती आपल्या कंपनीची एक उत्कृष्ट सल्लागार आहे. हे ऐकून शौर्य चकित झाला, कारण आत्तापर्यंत ही गोष्ट त्याला माहीतच नव्हती. कोणतीही डील फायनल करण्याआधी मी तिच्याशी सल्लामसलत करतो आणि मगच डील फायनल करतो. आणि अक्काचं म्हणशील तर ती एक उत्कृष्ट गृहिणी आहे. अजूनही आपल्या घरातले निर्णय हे तिच्या संमतीने घेतले जातात. अक्का, कावेरी आणि श्रुती 3 वेगळी व्यक्तिमत्व आहेत. त्यांची तुलना करू नकोस. तिघीही आपापल्या जागी योग्य आहेत. श्रुतीसारखी निर्भळ धाडसी सून मिळायला भाग्य लागते. आप्पांच्या सुनेपेक्षा माझी सून वरचढ आहे, अधिकराव हसत म्हणाले. हो, म्हणजे काय? माझी नातसून माझी काजोल आहेच एक नंबर. संजीवनी आहे ती या घराची. कळलं का रे गोट्या? आप्पासाहेब हसत म्हणाले. हो हो, कळलं. डब्बा पोलीस स्टेशनमध्ये पोच करायचा ते. निघतो मी. पुढे काही ऐकायला तो तिथे थांबलाच नाही, नाहीतर अजून लेक्चर ऐकावं लागलं असतं. श्रुती कॉन्स्टेबल मोरेसोबत निशांत सरांच्या घरी निघाली होती. काय वाटतं मोरे, तुम्हाला मिसेस सरदेसाईंनी मर्डर केला असेल? मला कसं माहिती असणार मॅडम? तुम्ही त्यांच्या अगदी जवळचे होता मोरे, म्हणून विचारलं. तसा पुढचा नंबर तुमचा असू शकतो. मग माझा? पण मॅडम, मला खरंच यातलं काही माहीत नाही. म्हणजे मी फक्त सरांसोबत एकदा दोनदा त्यांच्या बारमध्ये गेलोय. बोलताना मोरेला चांगलाच घाम फुटला होता.
मोरे किती घाबरला. मी फक्त शक्यता वर्तवली. मॅडम, माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो, मला खरंच ह्यातलं काहीच माहिती नाही. थोड्याच वेळात ते निशांत सरांच्या घरी पोहोचले. प्रसाद त्या दोघांची वाट बघत तिथेच उभा होता. प्रसाद, मोरे, घराच्या बाहेरच्या बाजूने जी झाडी आहे तिथे काही मिळतंय का ते बघा. ओके म्हणून दोघंही शोधाशोध करू लागली. इतक्यात श्रुतीचा फोन वाजला. हॅलो. बोला डॉक्टर गंधिता. मॅडम, तुम्ही हॉस्पिटलला येऊ शकता का? थोडं बोलायचं होतं. ओके डॉक्टर, माझं थोडं काम आहे, ते उरकून येते, बोलून श्रुतीने फोन कट केला. इतक्यात प्रसाद श्रुतीला हाक मारू लागला. श्रुतीही लगेच प्रसाद होता तिथे गेली. श्रुती, सिरिंज मिळाले आहेत. ओके, जमा करून घे. मोरे, काही मिळतंय का? नाही मॅडम, सगळीकडे पाहून झालं, काही संशयास्पद आढळलं नाही. ठीक आहे प्रसाद, तू पोलीस स्टेशनला जा. डॉक्टर गंधिताचा फोन आला होता मला, हॉस्पिटलला जावं लागेल. ठीक आहे म्हणून प्रसाद पोलीस स्टेशनला निघून गेला आणि श्रुती हॉस्पिटलला. काही वेळातच श्रुती हॉस्पिटलला पोहोचली आणि डॉक्टर गंधिताच्या केबिनमध्ये गेली. काय झालं डॉक्टर? मॅडम, मला निशांत सरांच्या बॉडीविषयी बोलायचं आहे. येताय का जरा? हो, चल म्हणत श्रुती हळूहळू तिच्या मागे गेली. मॅडम, कितवा महिना आहे? श्रुती हसली. अगं 7वा. तरीही धावपळ करता? घरी बसण्यापेक्षा ते बरं, श्रुती हसत म्हणाली. दोघेही निशांत सरांच्या बॉडीजवळ आल्या. गंधिता मर्डर वेपनवर हाताचे केस कोणाचे आहेत? मॅडम, ठसे तर यांच्या पत्नीचे आहेत, पण मर्डर करताना त्या एकट्याच नव्हत्या, अजून तिथे काही व्यक्ती उपस्थित होत्या. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मॅडम, सरांच्या दोन्ही हातावर आणि पायावर काळे निळे निशाण दिसत आहेत. ह्याचा अर्थ किमान 2 किंवा 4 व्यक्ती किंवा अजून काही व्यक्ती तिथे हजर असाव्यात. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असावा, त्यांचे हातपाय दाबून धरलेले असावेत, आरडाओरडा करू नये, त्यामुळे त्यांना नशिले ड्रग्ज दिले गेले. सेम ड्रगचे ट्रेस मिसेस सरदेसाईंच्या बॉडीत सापडले आहेत, ज्यामुळे त्यांना जास्त प्रतिकार करता आला नसावा आणि सुरा एकाच व्यक्तीने मारलाय. वार सरळ एकाच ठिकाणी झालेले आहेत. मिसेस सरदेसाईंना हे करणं शक्यच नाहीये. कोणीही स्त्री स्वतःच्या नवऱ्याला असं मारू शकत नाही. जरी चिडलेली असेल तरीही ती सरळ एकाच डायरेक्शनमध्ये वार नाही करू शकत. अगं, पण त्यांच्या हाताचे ठसे मॅच झाले आहेत ना, आणि मर्डर ह्याच वेपनने केलंय. मग मर्डर एका प्रोफेशनल व्यक्तीने केलाय. ह्यात मिसेस सरदेसाईंना गोवण्यात येते. मिसेस सरदेसाईंच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे हवे होते, ते नाहीयेत. वाटलेच मला असं काहीसं असेल. मिसेस सरदेसाईंच्या साडीच्या खालच्या बाजूस रक्ताचे डाग दिसत होते. तशा मिसेस सरदेसाई शुद्धीवर आल्या आहेतच. त्यांच्याशी बोलून बघते त्या काय म्हणतायत ते. डॉक्टर गंधिताशी बोलून श्रुती त्याच हॉस्पिटलमध्ये असलेल्या मिसेस सरदेसाईंना भेटायला गेली. श्रुती मिसेस सरदेसाईंच्या रूममध्ये गेली तर त्या शांतपणे खाटेवर पडून होत्या. मिसेस सरदेसाई, श्रुतीने त्यांना हाक मारली. त्यांनी डोळे उघडून पाहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. श्रुतीने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. मॅडम, मला कळते सध्या तुमची सिच्युएशन, पण मला माझं काम करणं भाग आहे. प्लीज मला सहकार्य करा. मॅडम, तुमचं आणि सरांचं काही भांडण वगैरे झालं होतं का? हे बघा, मला त्या माणसाविषयी काहीच बोलायचं नाही. त्याला जगण्याचा अधिकार नव्हता, म्हणून मी त्यांचा खून केला. हे बघा मॅडम, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही खरं काय ते सांगा. मी आहे ना, मी सगळं क्लिअर करते. हे बघा, एकदा सांगितलं ना, माझ्या नवऱ्याचा खून मी केलाय, काय असेल ती शिक्षा द्या, मी भोगायला तयार आहे. मॅडम, तुमच्या मुलांचा विचार करा. त्यांचा विचार करूनच बोलते. तुम्ही जा, मला कोणाशी बोलायचं नाहीये. त्या डोळे मिटून शांत पडून राहिल्या. श्रुती समजून गेली आणि कॉन्स्टेबल मोरेसोबत त्या रूमच्या बाहेर पडली. काही वेळातच ते दोघेही पोलीस स्टेशनला पोहोचले. श्रुती तिच्या केबिनमध्ये निघून गेली. तिच्यावर हल्ला झाल्यापासून तिने टपरीवर चहा पिणं बंद केलं होतं. चहा आजकाल तिच्या केबिनमध्ये येत होता. श्रुती चहा पित होती, इतक्यात तिच्या केबिनवर नॉक झालं. येस, कम इन. चहा पित श्रुती हातातली निशांत सरांची फाईल चाळत होती. इन्स्पेक्टर परिणिती कामत, रिपोर्टिंग मॅडम. मॅडम, मी ना आजच रुजू झाले. म्हणजे बघा ना, आजचा माझा ना पहिलाच दिवस आहे. श्रुतीने चेहरावर करून तिच्याकडे पाहिलं. एक भडक मेकअप केलेली मुलगी श्रुतीच्या समोर उभी होती. मिस परिणिती, हे पोलीस स्टेशन आहे. तुम्ही कोणत्याही फंक्शनला आला नाहीत. ते काय आहे ना मॅडम, माझ्याकडे कोणी पाहतच नाही. बघा ना, 25शी उलटली, पण अजून साधा बॉयफ्रेंडसुद्धा नाही आहे मला. परिणिती इवलंसं तोंड करत म्हणाली. तशा मॅडम, तुम्ही कोणत्या पार्लरमध्ये जाता? म्हणजे तुम्ही खूप हॉट अँड ब्युटिफुल दिसताय. म्हणजे मीही तिथेच जाईन. श्रुतीने मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. मिस परिणिती, मी कोणत्याही पार्लरमध्ये जात नाही आणि सध्या तुम्ही ड्युटीवर आहात, ह्याचं भान विसरू नका. ही फाईल घ्या आणि हिचा स्टडी करा. या आता. ओके मॅडम. हां, ते राहिलं मॅडम, सॅल्यूट करत ती जय हिंद म्हणाली आणि बाहेर निघून गेली. काय नमुना आहे यार. यार म्हणताच तिला तिचे कॉलेजचे दिवस आठवले. प्रसादसोबत चालणारी मस्ती ती आजकाल मिस करत होती. तिने प्रसादला फोन करून तिच्या केबिनमध्ये बोलावलं. प्रसाद लगेचच तिच्या केबिनमध्ये नॉक करून आला.
श्रुती बोलावलंस? काही अर्जंट होतं का? अरे हो, एक मिसिंग कंप्लेंट करायची होती. अगं कोणाची? सगळं ठीक आहे ना? अरे माझा कॉलेजचा मित्र हरवलाय, प्रसाद पाटील. त्याला शोधून काढायचे. श्रुती, यार काय बोलतेस? करशील ना तेवढं काम? श्रुती, प्लीज यार, काम पाहतेस ना किती आहे ते. आणि घरी प्रिया आणि आई इतकं डोकं खातात ना, नकोसं वाटतं अगदी. एकटं पडल्यासारखं वाटते. अरे मग कुठेतरी मन मोकळं करावं. आधी तर सगळं सांगत होतास, मग आता काय झालंय? काही नाही गं, तू प्रेग्नेंट आहेस. तुलाही तुझ्या घरचे प्रॉब्लेम आहेतच ना. म्हणूनच तर माझा मित्र मला शोधून काढायचा आहे. श्रुती, खरं सांगू का, प्रियाला तुझं नाव काढलेलं अजिबात आवडत नाही. एक ती आणि एक आई. आत्ताच कुठे लग्नाला वर्ष झाले आणि आई तुझ्यावरून तिला सतत बाळ राहत नाही म्हणून टोमणे मारत असते. अरे मग आता चान्स घेऊन टाक, म्हणजे काकींचंही तोंड बंद होईल. श्रुती, अजून निमिषाचं लग्न व्हायचंय. तिचं शिक्षण, तिची जबाबदारी आहे माझ्यावर. माझ्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज अजून फेडतोय मी. प्रियाची साथ आहे म्हणून काही वाटत नाही. अरे अजून 2-3 वर्ष आहेत तिच्या लग्नाला आणि कर्ज काही जाईल की फिटून. मूल काय लगेच होणार आहे का? प्रयत्न करायला काय हरकत आहे? नाहीतर आमचं बघ. श्रुती पोटाकडे हात करून हसत म्हणाली. श्रुती, यार तू आणि सर फायनान्शियल कॅपेबल आहात. सर तुझी खूप काळजी करतात. नको गं त्यांना त्रास देत जाऊस. अरे मज्जा येते शौरीशी मस्ती करायला. श्रुती त्याला डोळा मारत म्हणाली. प्रसादही हलके हसला. जाऊ दे श्रुती, ह्या सगळ्या गोष्टीचा मला आजकाल खूप त्रास होतो. त्याबद्दल न बोललेलंच बरं. बरं तू हॉस्पिटलला गेली होतीस, काय झालं तिथे? मग दोघेही केसविषयी चर्चा करण्यात गुंतले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.